वाढलेला उन्हाचा पारा, शाळांना लागलेल्या सुट्ट्या, मामाच्या गावची ओढ, नदी, ओढे, धबधबे आणि पाण्यातील मौजमजा. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे, फिरस्तीचे आणि सुट्ट्यांचे दिवस सुरू झाले. पण याच आनंदावर आता काळाने जणू दुःखाची सावली टाकली आहे. ऐतिहासिक वारसा, हिरवागार निसर्ग, नद्या, धरणांनी समृद्ध असलेला आपला कोल्हापूर जिल्हा सध्या एका वेगळ्याच भीतीतून जात आहे. कारण गेल्या काही दिवसात पाण्याने अक्षरशः अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. नदीकाठची मजा, धरण परिसरातील सेल्फी, मित्रांसोबतची पोहण्याची हौस आणि काही क्षणात सगळं संपून जातं. एखादा तरुण मुलगा थोड्याच वेळात येतो असं सांगून घरातून बाहेर पडतो आणि काही वेळाने त्याच घरात त्याच्या मृत्यूची बातमी पोहोचते. त्या क्षणी त्याच्या आईची परिस्थिती काय होत असेल? वडिलांच्या डोळ्यातील असहाय्यता किती भयानक असेल? बहिणीच्या राखीचा, मित्रांच्या आठवणींचा आणि कुटुंबांच्या स्वप्नांचं काय? ही वेदना शब्दात मांडणं शक्य नाही. अवघ्या 15 दिवसात 7 पेक्षा जास्त जीवांचा मृत्यू. अगदी 12 वर्षाच्या लहान मुलगापासून ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपर्यंत कोल्हापुरात सध्या चालू आहे मृत्यूचा खेळ. आपण सुट्ट्यांचा आनंद घेत असताना नदीकाठच्या ठिकाणी आपण सुरक्षित राहावं म्हणून डोळ्यात तेल घालून काम करणारे आपत्ती व्यवस्थापनाचे लोक, या ठिकाणी जाऊ नका, धोका आहे असं ओरडून सांगणारे प्रशासनाचे फलक, आणि बाळा जाऊ नको मित्रांबरोबर बाहेर असं बेंबीच्या देठापासून ओरडणारे आपले आई बाबा, आणि ह्या सर्वांच्या इशारांना केराची टोपली दाखवत स्वतःच्या मनाची मनमानी करणारे लोक पाण्यात उतरतात आणि मग स्वतःच्या जीवाला मुकतात. आज इथे फक्त बातमी नाही तर आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारी एक स्टोरी, एक विशेष भाग आपण घेऊन आलेलो आहोत. नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पण या सगळ्यात चिखलातून, एखाद्या खोल डोहातून एखादा मृतदेह जेव्हा बाहेर काढला जातो तेव्हा ते आपत्ती व्यवस्थापन करणारे लोक किंवा बाकी जे आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे कलिग्स काय अनुभवतात हे जाणून घेऊया थेट त्यांच्याच तोंडून. तर आपल्या सोबत आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर संकपाळ सर. तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, जेव्हा तुम्ही पाण्यातून एखादा 12-15 वर्षाच्या निष्पाप मुलाचा किंवा तरुण मुलाचा मृतदेह बाहेर काढलेला बघता तेव्हा त्यांचे आई वडील हंबरडा फोडत असतात, तेव्हा एक माणूस म्हणून किंवा एक बाबा म्हणून तुम्हाला तुमच्या मनाची काय अवस्था होते? खूप विदारक आणि हे खूप वाईट असं चित्र आहे. म्हणजे साधारणपणे गेली 20 वर्ष मी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करतोय आणि अशा पद्धतीचे प्रसंग दरवर्षी घडताना बघितलेले आहेत आणि दरवर्षी त्याचं प्रमाण वाढतानाही बघितलेलं आहे. म्हणजे अत्यंत दुःखाने हे सांगावं लागतं की आपल्याकडे माणसाला जीवाचं मोलच नाही आहे का असं वाटतं. म्हणजे अगदी 100 रुपयाच्या पैजेसाठी साधारणपणे महिनाभरापूर्वी पन्हाळा तालुक्यातल्या एका युवकाने आपला जीव पाण्यात बुडून घालवला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जेव्हा जसं तुम्ही सांगितलं की पाण्याबाहेर त्याचा मृतदेह काढल्यानंतर त्याचे आई वडील जो हंबरडा फोडतात, आता हे घडल्यानंतरचं जे आपण दुःख व्यक्त करतो हे थोडंसं आपण जबाबदारीमध्ये जर आपण बदलू शकलो, म्हणजे माझ्या घरातील माझा मुलगा माझी परवानगी न घेता मित्रांसोबत कुठंतरी पाण्याच्या ठिकाणी सहलीसाठी चाललाय का, तो जात असेल तर त्याच्याबरोबर जबाबदार लोक कुणी आहेत का, पाण्यात उतरण्याचं धाडस करत असताना त्याच्याकडं खोलवर पाण्यात जाण्यासाठी तिथं पोहण्यासाठीचं तंत्र प्रशिक्षण त्याच्याकडे आहे का, या गोष्टीची काळजी घेणं ही पालकांची जबाबदारी आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजानगरी आणि राजाराम बंधारा किंवा काळमावाडी या भागात पाण्याचा प्रवाह नेमका कसा बदलतो? म्हणजे पाण्याचा प्रवाह कुठेही बदलत नाही. पाण्याचा प्रवाह हा तसाच असतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर साधारणपणे प्रथमदर्शी लोकांना वरून बघितल्यानंतर पाणी संत वाटत असतं, पण त्यातलं तंत्र असं आहे की नदीच्या पाण्यामध्ये वरून शांत दिसणाऱ्या पाण्याच्या खाली अगदी प्रवाहित असणारी नदी असते आणि त्या पाण्याला वेग हा असतोच असतो. वरून जरी आपल्याला असं वाटलं की ते पाणी शांत आहे आणि याच्यामध्ये मी आरामात पोहू शकतो, ज्या माणसाला स्विमिंग पूलमध्ये किंवा एखाद्या विहिरीमध्ये पोहण्याचा अनुभव आहे त्या माणसाने नदीच्या पाण्यामध्ये उतरून पोहण्याचं धाडस केलं तर त्याचं पोहण्याचं कसब त्या नदीच्या पाण्यामध्ये कुचकामी ठरतं. कारण नदीच्या पाण्याला, ओढ्याच्या पाण्याला किंवा प्रवाहित असणाऱ्या पाण्याला प्रचंड गती असते आणि त्या ठिकाणी पोहण्याचं तंत्र हे वेगळं आहे. आणि अतिशयोक्ती किंवा अतिधाडस दाखवून जेव्हा हे लोक नदीच्या पाण्यामध्ये उतरतात तेव्हा तिथं त्यांचं पोहण्याचं कसब कामी येत नाही आणि ह्या प्रवाहित असलेल्या पाण्यामध्ये त्यांचं पोहण्याचं कसब कामी न आल्यामुळं त्यांना स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि त्या ठिकाणी बुडण्याच्या घटना घडतात. प्रशासनाने धोक्याचे फलक लावलेले असून सुद्धा लोक तिथे जातात.
तर तुमच्या अनुभवानुसार पाण्यात उतरताना लोक नेमकी कोणती मोठी चूक करतात ज्यामुळे थेट काळाचा घाला त्यांच्यावर जातो? आता जे मी तुम्हाला सांगितलं की एक तर त्या नवख्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नसतो, त्याच्या गतीचा अंदाज नसतो, तिथल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज नसतो. प्रामुख्यानं तुम्ही जर धरणाच्या बॅकवॉटरला बघितलं किंवा धरणाच्या ठिकाणी जाऊन बघितलं तर वरून बघितल्यानंतर पाणी अत्यंत नितळ दिसत असतं आणि पाण्यामध्ये पाण्याची जितकी खोली वरून दिसते त्यापेक्षा ती खोली प्रत्यक्षात जास्त असते. मग डोहामध्ये जेव्हा हे लोक उतरतात त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या गतीचा अंदाज न आल्यामुळं आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळं लोकांचे अंदाज चुकतात. अशा पाण्यामध्ये कोणतेही बचावाचं साधन न घेता, जसं फॉर एक्झाम्पल लाईफ जॅकेट आहे किंवा लाईफ रिंग आहे, एखादी इन्नर आहे की ज्याच्यामध्ये हवा भरलेली आहे, फ्लोटर आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही गती असलेल्या पाण्यामध्ये तरंगते राहू शकता, अशी साधनं सोबत न घेऊन जाता हे लोक पाण्यात उतरतात आणि स्वतःच्या जीवाशी खेळ करतात. सर, के न्यूजच्या माध्यमातून तुम्ही कोल्हापुरातील तरुण पिढीला आणि पालकांना काय आवाहन कराल की हा मृत्यूचा थरार थांबवण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? तुम्ही सांगितलंच मगाशी, पण एक आवाहन म्हणून काय करा? मुळात सगळ्यात पहिली बाब अशी आहे की पालक सुद्धा मुलांवरती 24 तास नजर ठेवू शकत नाही आणि जर पालकांना न सांगता त्यांना खोटं बोलून जर युवक युवती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत अशा ठिकाणी पर्यटनाला गेले तर या लोकांसोबत किमान स्वतःचा जीव वाचवण्याची जी किमान साधनं आहेत त्याच्यामध्ये एखादा छोटा रोप असावा, साधारणपणे किमान एक 25 मीटर 30 मीटर लांबीचा रोप असावा, यांच्यासोबत एखादं लाईफ जॅकेट असावं, एखादी इन्नरची ट्यूब तरी असावी किंवा फ्लोटर ज्याच्या मदतीने तुम्ही आजकाल स्विमिंग पूलमध्ये पोहायला शिकता, असे फ्लोटर तरी सोबत असावेत. आणि ज्या ठिकाणी जायला शासनानं मज्जाव केलेला आहे, प्रतिबंध केलेला आहे, त्या ठिकाणी आजची ही जी तरुण पिढी आहे ती मुद्दाम म्हणजे बंद असलेला रस्ता ओलांडून जाणं, कंपाऊंडचं फेन्सिंग ओलांडून जाणं आणि तिथं काहीतरी मी वेगळं जगावेगळं काहीतरी केलं याचा आनंद साजरा करणं आणि या आनंदाच्या साजरा करण्यातच हे स्वतःचा जीव धोक्यात घालतात. या गोष्टी या तरुणाईनं टाळल्या पाहिजे आणि किमान घरच्या लोकांनी मुलं आपली कुठं चालली आहेत याचं तरी भान त्यांनी ठेवावं आणि त्यांचा थोडासा संपर्क या लोकांसोबत ठेवावा. एवढ्या माफक गोष्टी या लोकांनी करायला पाहिजे. ह्याच आपत्ती व्यवस्थापनाचे फील्डवर काम करणारे कृष्णात दादा सोरटे आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊयात त्यांचे अनुभव त्यांच्याचकडून. नमस्कार. नमस्कार दादा, किती वर्ष आपण हे काम करतात? मी गेले 2011 पासून या आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करत आहे. साधारण किती, म्हणजे हे खूप वाईट आहे, पण किती मृतदेह तुम्ही बाहेर काढले आजपर्यंत? विविध अपघातामध्ये नाही म्हणला तर एक 500 ते 600 मृतदेह मी बाहेर काढलेले आहेत. त्यातील जास्तीत जास्त ते मृतदेह पाण्यामधून बाहेर काढलेले आहेत. लोक पोहायला जाऊन पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या ठिकाणी पोहायला जातात, त्या ठिकाणची माहिती नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे जे तुम्ही काम करताय, तर ते काम करताना कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं? काम करत असताना जी घटना घडलेली आहे ते ठिकाणामाने नौका असतं, त्या ठिकाणी जो व्यक्ती बुडाला आहे तो पण तेथील माहिती नसल्यामुळे तो त्याचा जीव गेलेला असतो तिथे. तशीच आमच्यावर पण जीवाची पर्वा न करता आम्ही त्या ठिकाणी जाऊन काम करत असतो. तिथल्या अडचणीला सामोरे जाऊन काम करत असतो. तेथील दगड असतील, पाण्याखालचे काही अडकलेले जाळे वगैरे असतील, यामध्ये अडकून आमच्या सुद्धा जीवाला धोका होण्याचे जास्त प्रमाण असते. अशा वेळी आम्ही धीरानं व चांगल्या पद्धतीनं काम करून जे पाण्यामध्ये अडकलेले मृतदेह आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम करत असतो. गेले अनेक वर्ष आपण ह्या क्षेत्रात काम करताय, तर सर ह्या पाण्यात बुडून मरण्याचं प्रमाण वाढायला लागलंय का? म्हणजे काय तुम्हाला नेमका अंदाज आहे की प्रमाण वाढायला लागलंय का कमी व्हायला लागलंय किंवा काय? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कमीत कमी ह्याच महिन्यामध्ये 11 लोक मृत्यू झालेत पाण्यामध्ये बुडून. म्हणजे गेल्या वर्षी 2024 मध्ये 23 लोक झालते. 14 एप्रिल ते 14 मेच्या दरम्यान 23 लोकांचे मृत्यू झाले. तसेच याही वर्षी प्रमाण जास्तच वाढलेलं आहे. असं न होण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन काम करत असतो, तरीही लोक ऐकत नाहीत. तरी नवक्या ठिकाणी जाऊन पोहण्याचे धाडस करतात व मृत्युमुखी पावतात. काय म्हणजे लोक एवढं शासन प्रशासन सगळेजण सूचना देत आहेत, तरी सुद्धा मुलं किंवा युवा युवती हे त्या ठिकाणी जाऊन धाडस करतात पोहण्याचं वगैरे. त्याच्या मागे त्यांची मानसिकता काय असते, त्याचा कधी तुम्हाला अनुभव आलाय का? काय बाकी काय नाही, ओव्हर कॉन्फिडन्स व व्यसनी लोक जास्त जातात. कारण आताच्या काळामध्ये या महिन्यामध्ये कमीत कमी
8 ते 9 लोक दारू पिऊन पाण्यामध्ये बुडलेले आहेत. म्हणजे काळमवाडीच्या ठिकाणी पार्टीला गेलेत आणि तिथला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिथेही बुडलेत. असेच आता कालचीच घटना सांगावमधील तोही तसाच झाला. दारू पिऊन डायरेक्ट कॅनॉलमध्येच पडला, त्याचाही मृत्यू झाला. काय सांगाल तुम्ही, एक आवाहन काय कराल लोकांना? आव्हान एकच असेल की आपल्या जीवाची काळजी घ्या, कारण आपल्यासारखं दुसरं कोणी नाही. आपण जर गेलो तर घरच्यांची जे काय हाल होतात ते आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे. एखादा मृतदेह पाण्यातून बाहेर आणताना जे त्यांच्या घरच्यांची जी अवस्था असते ती इतकी वाईट असते की आम्ही सुद्धा त्या बघवत नाही ती गोष्ट. कारण कोणाचा तरी घरचा एखादा कर्ता पुरुष गेला तर त्याची पाठीमागची फॅमिली ही पूर्णपणे बर्बाद होते. अशा वेळी तुम्ही पोहायला जावा, तिथल्या पाण्याचा अंदाज घ्या, अशा पाण्यासोबत मस्ती करू नका, हेच सांगणं आहे आपल्या सर्वांना. केके न्यूजच्या माध्यमातून सर्व कोल्हापूरकरांना आणि पर्यटकांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की नदी, कालवे, विहिरी, बंधारे ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घ्या. तिथे आपल्याला पोहू शकता येईल का नाही ह्याची खात्री करा आणि मगच पाण्यात उतरा. कारण आपण मजा करायला जातो, पण आपल्या मागे आपलं घर, आपल्या घरातली माणसं आपली वाट बघत असतात, हे विसरू नका. प्रशासनाच्या सर्व नियमांचं पालन करा आणि स्वतःचा जीव सुरक्षित ठेवा. कारण एखादी पैज लावण्या इतका किंवा नशा करण्या इतका आपला जीव स्वस्त नाहीये. केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र बागलसह मी नम्रता भोसले. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.